सो आनंद, जेनी, तुम्हाला तुमचे रोल्स कळले? या येस. सो आता हे दोघं आपले जज आहेत आणि कॉम्पिटिशन सुरू होण्याच्या आधी तुम्ही दोघं आपल्या स्पर्धकांना काय हवे ते प्रश्न विचारू शकता. पार्टिसिपेंट्स रेडी? हो हो येस. सो मिस्टर, तुमचं नाव काय? नाव काय? इतके बेसिक प्रश्न विचारणार आहे काय? शाळेच्या ऍडमिशन साठी आलोय का मी? हॅलो, मी जज आहे, जज आनंद. मग तुझा ऍटिट्यूड हायकोर्टचा जज असल्यासारखा आहे आणि मी काय आरोपी म्हणून उभा आहे का इकडे? पार्टिसिपंट, तुमचं नाव काय आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सांग ना. सौमित्र बनहट्टी. बेटर. मॅम, तुमचं नाव काय? मॅम, मॅम तुमचं नाव? हे जज आहे का कोण आहे? काय आय नो हर नेम. काय? हा ठीक आहे, सॉरी. तुमचं नाव काय? राधिका सुभेदार. तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यावंसं काय वाटलं? गुड. खास असं काही कारण नाही, पण आवड म्हणून तुम्ही हे पार्टिसिपेट झालात. हा तसंच समजा, तसंच समजा. सेम क्वेश्चन मॅम, तुम्हाला काय वाटलं? काही नाही, म्हणजे मी कोणताही पदार्थ बनवते तेव्हा मी माझ्या कुटुंबाचा विचार करत असते. बाकी असं कॉम्पिटिशन वगैरे माझ्या डोक्यात काही नसतं. राधिका, काय आन्सर्स देतेस तू? तू इथे पार्टिसिपंट आहेस ना, तू सौमित्रची बायको नाहीयेस, तू अथर्वची आई नाहीयेस, कढईत कुटुंब कसलं बघतेस तुझं? तिखट पदार्थ करतेस ना, तिखट उत्तर दे ना. छान. मला हे असं सांगावं असं वाटलं ते सांगितलं मी, दुसरं काय सांगणार ना. ओके ओके. अगं पण अशाने इम्प्रेशन कसं क्रिएट होईल तुझं? जजेसना इम्प्रेस कर ना जरा. हा मग मला हेच बोलायचं होतं, झालं माझं बोलून. आवडलं का जेवण? तुला आवडलं का? फॅन्टॅस्टिक, मस्त झालं जेवण. मला बरं वाटलं. बाई तुमच्यासारखं पोरी नका नाही बोलवायचं, जेवणाचं निमंत्रण द्यायचं. मला जाम टेन्शन येते. का? म्हणजे टेन्शन काय त्यात? हा नाही तर मग का गुरु? तुम्हाला सटरपटर खायची सवय आहे. आम्ही विदर्भातली माणसं, आम्हाला तेल तिखट मीठ जास्त लागते. मला आवडते ना आवडते, कुणी का सांगाव? नाही, मला खूप आवडलंय. इनफॅक्ट मला या जेवणामुळे सौमित्रच्या घरच्या जेवणाची आठवण आली. मी तिकडे असतानाच असं जेवण जेवलं, अदरवाईज दुसरीकडे कुठे असं जेवण जेवल्याचं मला आठवत नाही. तुला सौमित्रच्या घरचं जेवण आवडलं का? मी सांगत होते का नाही, तुला सौमित्रच्या घरचं जेवण आवडलं म्हणजे आमच्या घरचं जेवण आवडलेलं असणार. छान छान छान. जेव जेव जेव. तुला जमते का? स्वयंपाक करायला जमते का? आई काय तू पण काय विचारतेस? ती एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करते आणि तू? तुला विचारलं तू जेव ना. जमते का स्वयंपाक? म्हणजे थोडंफार जमतं मला. स्वतःसाठी अगदी हवं असेल तर स्वतःच बनवून सुद्धा घेते. हा, बट तुमच्या इतकं छान नक्कीच येत नाही. असं काही नाही बाई, तू काहीतरी बनवता येते ना, हे महत्वाचं आहे का गुरु? महत्वाचं म्हणण्यापेक्षा गरजेचं आहे बरं. आता ऑफिसात काम करायचं म्हटलं की शिक्षण गरजेचं असते, तसंच संसार करायचं म्हटलं की स्वयंपाक येणं गरजेचंच असते का? तू शिक्षण कुठवर झालं बाई? शिकली का नाही? हो, शिकले ना. US ला फायनान्स मधून MBA केलंय मी. अमेरिकेत शिकली हो तू? वा 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 वा. मग गुरु पण हेच शिकला, पण इथं भारतात अमेरिकेत शिकलेल्या लोकांचा तर खूप भाव असते इथं भारतात. त्यांना खूप मान मिळते का? छान छान छान. पण मला ना गुरु का म्हणे तू अमेरिकेत असताना एकटीनच सगळं ऑफिस सांभाळलं कर का? हो, म्हणजे तिकडची कंपनी मीच सांभाळायचे. इनफॅक्ट आता इथे सुद्धा. आता तर CEO झाले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे. खूप छान बाई, एवढ्या मोठ्या पदावर आहेस. एवढीशी तू, मूर्ती लहान पण कीर्ती महान. किती कष्ट पडले असतील नाही या स्तरावर पोहोचायला. मला का नाही तुमच्यासारख्या पोरीबाळींचा खूप अभिमान वाटते, कौतुक वाटते. तुमचं कौतुक वाटते, तुमच्या आई बाबांचं कौतुक करावं असं वाटते.
आपण हिच्या आई बाबांबद्दल काहीच विचारलं नाही ना? का करते तू? आई बाबा का करते? कुठे असते? नाही तू म्हणजे डायरेक्ट आई वडिलांपर्यंत जाऊन पोहोचलीस म्हणजे? हा तर का मग चुकीचं विचारत आहे का मी? चुकीचं विचारत आहे नाही ना? मग चुकीचं विचारत असेल तर मला उत्तर नको देऊस, मग काहीच बोलू नको. चुकीचं विचारते का? नाही नाही अजिबात नाही. ऑफकोर्स यू कॅन आस्क. मग का करते तू आई बाबा? माझे आई बाबा आता एकत्र राहत नाहीत. ते ऑलरेडी सेपरेट राहतात आणि माझंही फारसं त्यांच्याशी पटत नव्हतं, सो मी वेगळी राहायला लागले. आणि राईट फ्रॉम द एज ऑफ 16 मी जॉब करते. म्हणजे अलॉंग विथ द स्टडीज मी जॉब सुद्धा करते. अँड नाव आय एम हिअर. एवढ्या लहानपणापासून तू वेगळी राहत आहे, स्वतःच्या पायावर उभी राहिली. पहा हा बाई, खरंच कौतुक आहे बाई तुझं. नुसतं कौतुकच नाही तर त्याबद्दल ना माझ्या मनामध्ये आदर अजून वाढला आहे. मला माहित आहे ना, एकटीनं स्वतःच्या हिमतीवर मोठं व्हायचं किती कष्ट पडतेत, मला माहित आहे. नाही थँक्यू सो मच. तुम्ही हे जे काही कौतुक केलं त्यासाठी. बट तुम्ही हे सगळं मला का विचारताय? सगळं का विचारता म्हणजे विचारवं तर लागतेच ना. सांग बरं कारण गुरु, सांग बरं. हा विचारायचं म्हणजे तू विचारतच नाहीस. तू आधी पोट भरून जेव बरं, मग आपण सावकाश बोलूया. हा जेव जेव जेव. तुला आवडलं ना जेव? जेव. हो. सो मिस्टर सौमित्रा बनट्टी. सौमित्र बनट्टी काय? नीट बोल. सॉरी जज, नीट बोला. पार्टिसिपेंट सौमित्रा बनट्टी म्हणून. अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज द बेस्ट रेसिपी? मला वाटलंच हा फालतू प्रश्न विचारणार. फालतू नाही आहे. याचं उत्तर आम्ही देऊ शकतो की या रेसिपी तुमच्या बेस्ट कुठल्या आहेत ते, पण आम्ही जज आहोत. एक मर्यादा, एक लिमिटेशन आहे. म्हणून तुम्ही मिस्टर सौमित्रा बनट्टी सांगा आम्हाला की व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज बेस्ट रेसिपी. वेल, रेसिपी म्हणजे माझ्या मते त्याच्यात काहीतरी युनिक असलं पाहिजे. बापरे. काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणजे असा एखादा पदार्थ ज्याचं नाव सुद्धा आतापर्यंत आपण ऐकलेलं नाही. म्हणजे मी काय करतो, मी पदार्थाचं नाव आधी ठरवतो आणि त्यानुसार इन्ग्रेडियंट्स शोधतो. म्हणून माझ्या रेसिपीमध्ये नेहमी एक्सपेरिमेंट असतो. सो वेगळेपणा म्हणजे माझ्या मते रेसिपी. बापरे. लाईक हे ब्रोकली सूप. खीर. सॉरी खीर. ब्रोकोली खीर. तुम्हाला का वाटलं मॅम? सेम क्वेश्चन टू यू. मी काय सांगणार, रेसिपी म्हणजे ते असं असलं पाहिजे की आपली पंचेंद्रिय जागी झाली पाहिजे. काय जागी होता? अशी कढईमध्ये मोहरी तडतडण्यापासून त्या पदार्थाने तुमचं लक्ष वेधलं पाहिजे. त्याचा वास आला की तुम्ही त्या पदार्थाकडे ओढला गेला पाहिजे. असं नुसतं बघितलं ना त्या पदार्थाकडे की तुम्हाला खावंसं वाटलं पाहिजे. आणि एकदा का तुम्ही ते खाल्लं, त्याची चव तुमच्या जिभेवरती रेंगाळली ना की मग तुमच्या मनात ना एक उत्स्फूर्त दाद आली पाहिजे. वाह, अशी असली पाहिजे रेसिपी. नाही, छान उत्तर होतं, पण म्हणून टाळ्या वाजवून म्हणजे तुम्ही ऑलरेडी ठरवलंय का विनर कोण आहे? फॉर आहात का तुम्ही? नाही नाही नाही. मिसेस जेडी, हे चुकीचं आहे. तुम्ही जज आहात ना, ऑडियन्स सारखं रिॲक्ट नका होत. आय एम सॉरी. ओ, आता दोन्ही पार्टिसिपेंट्सनी आपापल्या डिशेस बद्दल सांगा. येस. तर माझी स्पेशालिटी ब्रोकोली खीर ही सगळ्यांना माहितीच आहे. पण आज तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज म्हणून मी एक वेगळ्या प्रकारची डिश बनवली आहे. आणि अर्थातच त्यात एक्सपेरिमेंट आहे. माझ्या डिशचं नाव आहे पोहेमियन सँडविच. पोहेमियन? नो नो नो. ब. अच्छा, पोहेमियन सँडविच. नो, इट्स बोहेमियन. बोहेमियन. नाही जेनी, ते मला माहिती आहे. पोहेमियन मी मुद्दाम म्हणतोय. पोहेमियन सँडविच म्हणजे मी काय केलंय, आपण जसं सँडविचसाठी ब्रेड घेतो तसा ब्रेड आहेच, पण त्या दोन ब्रेडच्या मध्ये मी पोहे टाकले. म्हणजे आणि त्यातले थोडेसे पोहे मी कच्चे ठेवलेत आणि अर्धे पोहे आपण नेहमीप्रमाणे कांदा बिंदा टाकून करतो तसे तेही पोहे मी त्यात मिक्स केलेले आहेत. आणि त्याच्या बाजूनी त्याला पनीर, अंड आणि लवंग ह्याचा एक असा तडका दिलेला आहे छानपैकी. आणि त्याच्या आत एक मी स्पेशल मसाला बनवलाय. राधिका मसालेमधला मसाला नाही, माझा स्वतःचा असा एक स्पेशल मसाला बनवलेला आहे. तो मसाला सुद्धा मी आत टाकलेला आहे. आणि त्याच्याच बरोबर वर थोडंसं मेथकूट, आणि जर तुम्हाला चव वाढवायची असेल तर एक तुपाची धार त्याच्यावर सोडून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. ओ वाव. म्हणजे
पान सोडून सगळंच आहे या सँडविच मध्ये. सॉरी आहे तमालपत्र टाकलंय. आहे गुलकंद टाकायला पाहिजे होतं पण इट्स ओके. नाईस डिश. मॅम तुम्ही सांगा आता. मी काय सांगणार, सौमित्राने इतकं सगळं सांगितलं ते छानच आहे. मला फक्त इतकंच वाटतं की आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती आपल्या वातावरणाशी, भौगोलिक परिस्थितीशी मिळती जुळती असायला हवी. भौगोलिक परिस्थिती वगैरे, अरे यार माझा आत्ताच मूड गेला ग खायचा. तरी छान सांग ना, आशाने सौमित्र जिंकेला. तुझ्या तोंडात साखर पडू. माया पोरी आजकाल पोरांपेक्षा पण जास्त शिकतेत नाही. पा कुठे कुठे पोहोचलेले आहेत. मी काय म्हणतो आपण गप्पा तर होतच राहतील, या विषयावर नंतर बोलूया आपण. आपण जेवण करून घेऊया ना, बराच वेळ रेंगाळले. नंतर बोलू काऊन बरं असं करत आहे. मी ती स्तुती करत आहे ना, ती स्तुती पण करू नको का? का बरं? एकटी शिकलेली आहे. केवढी शिकली, बरं वाटते बाई. हुशार आहे, स्वावलंबी आहे. ए माया, तू की नाही माया राधिकेसारखी आहेस. याची पहिली बायको, माय पहिली सून राधिका. आई आता राधिकाचा कुठून विषय आला? ए तू काऊन बरं मध्ये 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 बोलत आहे? मी बोलत असताना तू मध्ये बोलत तू जेव बरं. तू बोलायला लागणं मला मग कळत नाही मी का बोलत आहे ते. विसरून जाते ना मी सगळं. मी का बोलत होते बाई, मला बघ ना का. तुम्ही राधिकाबद्दल काहीतरी बोलत होतात. हा, तू का नाही खरंच माझ्या राधिकेसारखी आहेस. कसं माहितीये, राधिका माझ्या गुरुच्या आयुष्यामध्ये आली का नाही, त्या माझ्या गुरुचं आयुष्य असं स्थिरस्थावर झालं होतं. अगदी तसंच तू त्या आयुष्यामध्ये आली, त्या आयुष्य अगदी मार्गी लागलं. हे मध्ये भरकटलं होतं त्या भैताडी पोट्टी शनया, ही दुसरी बायको, माझी दुसरी सून. भरकटलं होतं सगळं, पण तू आलीस आणि पुन्हा मार्गी लागलं बघ त्या आयुष्य. गुरु, तू हिला सांगितलं आहेस ना सगळं तुझ्या गत आयुष्याबद्दल? नाहीतर मी आपली सारखी बोलू बोलू तिला नाही काय आई, सगळ्यांना सगळं माहितीये, पण मी म्हणतो कशाला उगीच विषय. आपण जेऊया ना शांतपणे, कशाला उगीच ते विषय काढायचे. एक्झॅक्टली, गुरु अगदी बरोबर बोलतोय काकू. काकू काऊन बरं बोलत आहेस? तुम्हाला आई बोलायचीस ना, मग आईच बोल ना. आई ए तू का बरं मध्ये मध्ये बोलत आहेस? गप ना, मी तिला सांगत आहे ना. हो का आई आई. बरं, किती छान वाटते बरं. तेच तुला मी गुरुबद्दल सांगत होते. माया कसं असतं ना माया, आपला मुलगा कितीही निर्लज्ज, कितीही वाह्यात, कितीही बेशरम असला तरी आईसाठी तो लाडकाच असते ना. त्या सगळ्या चुका पदरात घेऊन त्या आयुष्य कसं मार्गी लागेल याचाच विचार प्रत्येक आई करत असते. आता पहा बरं, उद्या तू सून म्हणून या घरात आलीस, त्या आयुष्यामध्ये आलीस, तर तुला सगळं कळलं पाहिजे ना त्याबद्दल. म्हणूनच तर तुम्ही हे सगळं बोलत आहे. जस्ट अ मिनिट, आय मीन काकू तुम्ही जरा. काकू काऊन सारखं आपलं काकू काकू काकू? आई म्हणायचं ठरलं आहे ना, मग आई म्हणणं. आई, तुम्हाला असं नाही वाटत आहे का की या विषयावर बोलण्याची जरा घाई करताय तुम्ही? नाही घाई नाही करत आहे बरं. मी योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेमध्ये सांगितल्या तरच योग्य असते. म्हणूनच तर मी तुला सगळं खरं खरं सांगणार आहे गुरुच्या बाबतीमध्ये. आई ते भाजी संपली, जरा आणतेस का तू प्लीज? भाजी आणते तू आधी. तू ताटातली तर तू संपव ना. अगं नाही, 2 घासात संपेल ती. तिची पण हे बघ ना संपलीच आहे. भाजी आण ना तुम्ही, नाही तर काऊन असं करत आहे बरं? मी त्यासोबत बोलत आहे, तू मध्ये 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 काऊन असं करत आहे? तुला आवडत आहे का त्यासोबत बोल? सगळं विसरून जाते ना मी. आणते का आता मी दोन्ही कंटेस्टंट्सना रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांच्या डिशेस आम्हाला सर्व करा. यस, याच ऑर्डरची मी वाट बघत होतो. कारण काय, एक चांगला शेफ जेव्हा असतो एखादा माणूस, तेव्हा तो पदार्थ वाढल्यानंतर जो तो पदार्थ खाणार आहे त्या खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच त्याला शेवटी समाधान मिळतं. सो वाढायला घेऊ लगेच. अरे जेवणाच्या आधीच डेकर दाद, याला दाद देणं म्हणतात. हेच मला आवडतं आनंदचं. हे जे तुझं बोलणं आहे ना, ते कॉन्फिडन्स वाढवतं माझा. आम्ही टेस्ट करायच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते. हा.
तुमच्यासाठी ही कॉम्पिटिशन आहे आणि जजेसचा जो काही रिझल्ट असेल तो फायनल असेल. आता कोणीतरी जिंकणार आहे आणि कोणीतरी हरणार आहे, पण वाईट नाही वाटून घ्यायचं. मला तर वाईट वाटण्याचा काही संबंधच नाही, कारण हरणं आणि जिंकण्यापेक्षा मी राधासारख्या शेफ बरोबर कॉम्पिटिशन करतोय याचाच अभिमान आहे मला. आज मी कदाचित हरे नाही, पण तरीही मी खुश आहे, कारण माझ्या हातचं तुम्ही खाणार आहात. आणि हे सगळे प्रयत्न मी अशासाठी करतोय की पुढे जाऊन जर हे सगळं सक्सेसफुल झालं तर काही गोष्टी मी डोक्यातल्या डोक्यात ठरवल्यात. अर्थात तुमची रिॲक्शन आल्यानंतर, मी बनवलेल्या पदार्थांवर तुमची रिॲक्शन आल्यानंतर त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. वा, प्लॅन रेडी आहे म्हणजे तुझा. हो हो. वा, यालाच कॉन्फिडन्स म्हणतात. आणि अशा कॉन्फिडन्स वाली माणसांना पुढे जातात आयुष्यात. हेच आवडतं मला तुझं. थँक्यू थँक्यू. मग काय फायनली हे खावंच लागणार आहे. हा, अर्थात. आणि कोण जिंकणार आहे हे माहिती असलं तरी आपल्याला जरा खाऊन रिझल्ट लावावाच लागेल ना. हो, आणि जर समजा कोणत्याही पदार्थाच्या बाबतीत तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर कोणीही वाईट बोलायचं नाहीये. अन्नाचा अपमान मी अजिबात सहन करू शकत नाही. फिलॉसॉफी नको ना आता, बस ना, किती बोलणार आहेस तेच. नाही, तुला जरी नसेल कळलं तर आम्हाला कळलंय वहिनीला काय म्हणायचे ते. सो एनिवेज, आता आपण खायला सुरुवात करूच या. येस, पोहेमियन सँडविच. ओके, फॉर जज आनंद. येस, आणि ब्रोकोली खीर. तू वापस काऊन बरं आला तिला एकटीला सोडून? जा ना त्यासोबत, बोल ना. आई, कारण तू परत परत सांगू नये, तू परत लग्नाचा विषय काढतेस, मग म्हणून मला यावं लागलं. मी ते भल्यासाठीच बोलत आहे ना सगळं, पण तू काऊन मला सारखं सारखं अडवते बा? अगं, तिची इच्छा नाहीये ना पण अजून लग्न करण्याची, त्यामुळे तू परत परत जेव्हा विषय काढतेस परत, तर मग ती जरा ऑकवर्ड फील करते ना बिचारी. तू इच्छा आहे ना. आई, असं नाही ग. तू मग अडचण का आहे? अडचण अशी आहे की तिची लग्नाची इच्छा नाहीये, तर तू सारखा सारखा विषय काढल्यावर ती ऑकवर्ड होते ना ग. कळलं माल. आता तुला स्वतःच मन सांभाळण्यापेक्षा ती मन जास्त महत्वाचं वाटतंय. अगं, तसं नाही आई, पण म्हणजे कसं तो विषयच अजून. आई, तू प्लीज समजून घे ना, तुमच्या दोघींच्या मध्ये माझी काय अवस्था होत असेल तू जरा समजून घे ना प्लीज. बरं नाही काढणार आता लग्नाचा विषय, नाही बोलणार त्यासोबत लग्नाबद्दल. बस खुश खुश. हा, थँक्यू सो मच. म्हणजे तशी तू गोड आहेस, पण नौटंकी झाली असेल तर जाफर सोबत बस ना. जातो ना. नौटंकी नाही. थँक्यू सो मच. वा 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 वहिनी, क्या बात है. मॅम, खूप छान, व्हेरी नाईस. थँक्यू. मी तुम्हाला 10 पैकी 10 मार्क देतो. सेम इयर, 10 on 10. म्हणजे तुम्ही विनर डिक्लेअरच करून टाकलाय आता? नाही, नाही, तसं नाही. म्हणजे मी जर जज असतो ना तर मी कदाचित तुला 10 पैकी 12 दिले असते राधा. पण मी तुला 10 पैकी 8 मार्क देणार आहे. नाही, कारण रेसिपी ट्रेडिशनल आहे, काही इनोव्हेटिव्ह नाहीये त्याच्यात, आणि नाव पण सोच होतं. जजने दिलेला निर्णय मला मान्य आहे. असायलाच हवा. ऍक्च्युली जज म्हणून आम्ही ना नवीन काय आहे किंवा काय नॉवेल्टी आहे डिश मध्ये हे जरा बघत होतो. काहीतरी एक्साइटिंग पाहिजे होतं. हो, मग त्यासाठी माझीच रेसिपी तुम्हाला ट्राय करायला लागेल, कारण वेगळेपणा आणि नवीन काहीतरी हे माझ्याच डिश मध्ये. हा, आनंद प्लीज. हा प्लीज, चल घे ना. आई इज ट्राईंग. बोहेमियन खीर नाही काय, ब्रोकोली खीर. या थांब. बोलू नको काही. थांब जेनी, तू आता. आता बोला. मी काय बोलू? काय बोलणार म्हणजे इतकं अवर्णनीय आहे का? शनाया, मी तुझी रेसिपी कधीच टेस्ट केलेली नाहीये. शनाया, तू खा आणि तूच सांग. हा शनाया. ओके.
काय मोबाईल मध्ये काय ट्राय कर ना लवकर, तुझ्यावर सगळं अवलंबून आहे आता. Come on. ओके, तू काय टेन्शन घेतोस? तू केलंस ना म्हणजे भारीच असणार आहे मला माहिती. आणि तुला माहितीये का, त्या डिशचं नाव ऐकूनच मी ठरवलं होतं 99.9% तूच विनर असणार आहे. तरी पण का तर आधी. चस चस चस. Say something. She must have loved it. काही बोलायचं आहे का? काय अरे